आणि हा जो टॉपिक्स आहे ट्रिग्नोमेट्रिक हा तुमचा ऑलरेडी झालेलाच आहे ऑलरेडी, आणि तुम्हाला माहीतच आहे ट्रिग्नोमेट्रिकबद्दल 10 पर्यंत ट्रिग्नोमेट्रिक झालेलंच आहे. त्रिकोणमिती, अँगल, त्याचे मेजरमेंट्स, ओके, त्या गोष्टी आपण शिकलेलोच आहोत. फक्त आपल्याला काय करायचं आहे, जी एक्झाम आपल्याला क्लिअर करायची आहे, बरोबर आहे, ती आहे सेंट्रल गव्हर्नमेंटची एक्झाम. म्हणजे ॲज युजल UPSC लेवलची एक्झाम असणार आहे, MPSC लेवलची एक्झाम असणार आहे. मग ती एक्झाम जर क्रिएट करायची असेल, ती जर क्रॅक करायची असेल, तर सर्वात महत्त्वाचा आपला कॉन्फिडन्स महत्त्वाचा आहे. एकदा तुमचा कॉन्फिडन्स बिल्टअप झाला की तुम्हाला ट्रिग्नोमेट्रीचा कोणता जरी सम आला किंवा 2Dचा कोणता जरी आला किंवा मेन्सुरेशनचा कोणता जरी सम आला तरी तो करता येईल. फक्त बिल्ड काय करायचं आहे तुम्हाला, तुमचा कॉन्फिडन्स. आणि ही परीक्षा क्रॅक करण्यासाठी MPSC म्हणा, UPSC म्हणा, जी तुम्ही आता SSC करताय, CGL करताय, बँकिंगच्या एक्झाम्स करतायत, बरोबर आहे, याला सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की तुमचा कॉन्फिडन्स बिल्टअप होणार. आपण काय करणार, आपण ट्रिग्नोमेट्रिक घेणार. ट्रिग्नोमेट्रिकमध्ये तुमच्या मेन जी परीक्षा असणार आणि प्रिलिम असणार, बरोबर आहे. 2 परीक्षेमध्ये तुम्हाला आता त्याच्याबद्दल माहितीच आहे, त्याच्याबद्दल मी काही जास्त बोलणारच नाही आहे, कारण त्या एक्झाम ऑलरेडी तुम्ही देत आहात, करता आहात, ओके. तर ह्या 2 एक्झाममध्ये प्रीमध्ये जे येतात कमीत कमी 4 ते 5 क्वेश्चन्स ट्रिग्नोमेट्रिक तुम्हाला कव्हर करून देईल. मेन्समध्ये तुम्हाला कमीत कमी 10 क्वेश्चन्स कव्हर करून देईल ट्रिग्नोमेट्रिक, ओके. लेवल जी असणार आहे ट्रिग्नोमेट्रिकची ती आपण बेसिकपासून स्टार्ट करून हायर लेवलपर्यंत जाणार. म्हणजे बेसिक ट्रिग्नोमेट्रिक सगळ्यांना माहीतच आहे आणि बेसिकली तुम्ही केलेलंच आहे, ओके. ज्यांचं आता तुमचं इंजिनिअरिंग वगैरे झालेलं असेल, आता मी काही तेवढी वेळ नाही माझ्याकडे की तुम्ही प्रत्येकाचं काय काय झालेलं आहे याच्यामध्ये काही डिस्कस करत नाही आहे. आपण डायरेक्ट आपल्या टॉपिक्सवर येऊया, ओके. ट्रिग्नोमेट्रिकबद्दल तुम्हाला काय काय माहिती आहे? व्हॉट इज युअर एक्सपिरियन्स फॉर ट्रिग्नोमेट्रिक? म्हणजे 10 पर्यंत जे आठवतं ते अँगल असतात, कशावरती क्रिएट झालं ट्रिग्नोमेट्री, कोणी केलं, इथून सुरुवात करूया. कोणी केलं ट्रिग्नोमेट्रिक क्रिएट? इंडियामध्ये झालेलं आहे. ट्रिग्नोमेट्रिक जे क्रिएट झालं ते कशामध्ये झालं? तुमच्या इंडियामध्ये, ओके. इंडियामध्ये कोणी तयार केला ट्रिग्नोमेट्रिक हा टॉपिक्स? ज्याने झिरोचा शोध लावला, यस. बेसिकली कोणी तयार केला ट्रिग्नोमेट्री? सगळ्यात अगोदर आर्यभट्टापासून सुरुवात झाली आणि याच्यानंतर फॉरेन जाऊन परत आपल्याकडे आलाय, ओके. आता सगळ्यात अगोदर जो आहे टॉपिक्स तुमचा, जो आपल्याला ट्रिग्नोमेट्रिक तयार करायचा आहे, ओके. ट्रिग्नोमेट्रिक जो आहे तो तुम्ही क्रिएट करता राईट अँगलवरती, ओके. राईट अँगल ट्रायंगल माहिती आहे सगळ्यांना, ओके. कसा असतो राईट अँगल ट्रायंगल? 90 डिग्रीचा अँगल असतो, ओके. मग हा जो क्रिएट करतोय आपण, हा झाला तुमचा राईट अँगल ट्रायंगल, ओके. याला हे करता येईल बाबा, प्लीज ना, प्लस प्लस प्लस, ओके, थँक्यू. ओके, हे बघा, हा झाला राईट अँगल ट्रायंगल, ओके. मग मी हा म्हणेल की हा पण राईट अँगल ट्रायंगल आहे. ओके, हा पण राईट अँगल ट्रायंगल आहे तुमचं. ही कंडिशन पण राईट अँगल ट्रायंगल असणार आहे, ओके. याला आपण मेजर केलं, हा A, हा B, हा C, ओके. याला आपण मेजर केलं D, हा E, हा F. याला आपण मेजर केलं P, हा Q आणि हा R, ओके. हे सगळे काय झाले तुमचे राईट अँगल ट्रायंगल, ओके. दिस अँगल इज 90 डिग्री, therefore it is right angle triangle. This angle is again 90 degree, therefore it is again right angle triangle. This angle is again right angle, again right angle triangle, ओके. ही जी साईड असते हिला काय म्हणतो आपण? सिंपल हायपोटेनियस. मराठीमध्ये आपण त्याला म्हणतो कर्ण. जे मराठी मीडियमचे असतील किंवा तुम्हाला आता मिळेल, हिंदीमध्ये पण मिळतं तुम्हाला, बरोबर आहे, ओके. तर त्याला आपण कर्ण म्हणतो, बरोबर आहे. ही असते तुमची लंबभुजा, ओके. म्हणजे याला म्हणतो आपण परपेंडिक्युलर इंग्लिशमध्ये, ओके. हा असतो बेस, बेस, परपेंडिक्युलर अँड हायपोटेनियस. बेस, परपेंडिक्युलर अँड हायपोटेनियस. इट इज कॉल्ड ॲज राईट अँगल ट्रायंगल. झाला राईट अँगल ट्रायंगल. यामधला बेस कोणता आहे तुम्ही जो कन्सिडर करता? AE हा बेस झाला, ओके. हा तुमचा काय झाला? परपेंडिक्युलर. हा झाला तुमचा हायपोटेनियस. यामधला बेस कोणता आहे? AB. व्हेरी गुड.
हा बेस हा परपेंडिक्युलर आणि हा तुमचा ओके. कन्सेप्ट क्लिअर. राईट अँगल ट्रायंगलचा कन्सेप्ट क्लिअर होतोय. पायथागोरस काय सांगतो आपल्याला? हायपोटेनियस स्क्वेअर इज इक्वल्स टू परपेंडिक्युलर स्क्वेअर प्लस बेस स्क्वेअर. दिस इज पायथागोरस. हा सगळ्यात महत्वाचा की जो आपण 8, 9, 10, 11, 12 आणि तुमचं जे काही झालेलं आहे आतापर्यंत या सगळ्यांमध्ये कुठेतरी परत काय आलेला आहे तुमचा पायथागोरस आलेला आहे. मी त्याच्यावरती थोडंसं डिस्कस करतोय पायथागोरसवरती. हायपोटेनियस मीन्स हायपोटेनियस स्क्वेअर इज इक्वल्स टू परपेंडिक्युलर स्क्वेअर प्लस बेसचा स्क्वेअर. दिस इज आवर पायथागोरस. ओके. आता याच्यामध्ये अँगल्स मेजरमेंट फाइंड आउट करायचे बरोबर आहे. मग अँगल्स मेजरमेंट ज्यावेळेस आपण करतो हा जर आपला अँगल आपण थिटा म्हणतात तर थिटाची अपोजिट साईड कोणती झाली? परपेंडिक्युलर. थिटाची ऍडजसंट साईड कोणती झाली? बेस. ओके. थिटाची ऍडजसंट साईड कोणती झाली तुमची? बेस. ऍडजसंट साईड सगळ्यांना माहित आहे लगतची बाजू. परपेंडिक्युलर म्हणजे समोरची बाजू. ओके. ही झाली अपोजिट साईड. ह्या झाला तुमची ऍडजसंट साईड. ओके. हे तुम्हाला लिहून ठेवायचं आहे का तुमच्याकडे? बेसिकली ह्या गोष्टी लिहून ठेवायच्या आहेत का पटापट? हां, कारण ह्या आहेत महत्त्वाच्या लागणारच आहेत आपल्याला पुढे बरोबर आहे. त्यामुळे ह्या थोड्याशा तुम्ही जर राईट डाऊन केल्या तर एक मिनिट फक्त तुम्हाला थोडंसं ग्रफ करू द्या. सांगतो एक ट्रायंगल काढून देतो आणि त्यामध्ये परत परफेक्टली करून देतो. फक्त बेसिकली सांगतोय आता. ओके. थोडंसं आपण आणखी समजून घेऊयात म्हणजे एकदाच तुम्हाला सगळे टॉपिक्स मी काय करेल लिहून देतो बेसिकली कसे करायचे. आणि आपण काय करूयात की ठीक आहे हे बेसिकली याच्यावरचे फॉर्म्युलेज आहेत. कारण सगळ्यात महत्त्वाचं ट्रिग्नोमेट्री सॉल्व्ह करायचं म्हणजे काय लागणार आपल्याला? फॉर्म्युलेज लागणार. आपण काय करूयात फॉर्म्युलेला यूज करता ट्रिग्नोमेट्रीचे आन्सर कसे काढायचे पटकन त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेट करूया. कारण प्रत्येक वेळेस तुम्ही जर फॉर्म्युलाइटिस करत राहिले तर तितका वेळ जाणार. तुम्हाला एक सम एका मिनिटामध्ये किंवा मिनिमम सेकंदामध्ये करायचा आहे. आणि तुम्ही जर फॉर्म्युले क्रिएट करत राहिले तर फॉर्म्युले तुम्हाला सांगतो कसं करायचं तर. कारण फॉर्म्युले पण हा लेंथी पार्ट आहे पण त्याच्यापेक्षा सोपी पद्धतीने काय करता येईल आपल्याला त्याच्यावरती आपण जास्त फोकस करूयात. ओके ठीक आहे. हे बघा हा फर्स्ट दिस इज आवर ट्रायंगल ABC. ओके राईट डाऊन ABC. This is our angle 90 degree. Measurable angle B is equals to 90 degree. शॉर्टकट मध्ये लिहून घेतो सगळ्या गोष्टी. मेजरेबल अँगल B is equals to 90 degree. ओके. AC hypotenuse. AC is hypotenuse. AB perpendicular. AB perpendicular. BC base. Perpendicular hypotenuse base. Angle 90 degree. Triangle right angle triangle. ओके झालं. दिस अँगल इज आता हे झाले बरोबर आहे दोन बरोबर आहे. आता ट्रायंगलच्या तिन्ही अँगलचं ऍडिशन हे सगळ्यात महत्वाचं आणखीन आपल्याला लागणार. किती असतं? 180. व्हेरी गुड. ऍडिशन ऑफ 3 अँगल्स ऑफ ट्रायंगल्स इज 180. मग हा कन्सेप्ट काय सांगायची गरज? सगळ्यांना हा कन्सेप्ट माहित आहे की ट्रायंगलच्या तिन्ही अँगलची ऍडिशन किती असते? 180 डिग्री. त्याच्यामुळे तो काही मिरच्यावरती जात नाही. मिरच्यावरती थोडंसं आणखीन पुढे येतोय. ठीक आहे. मी हा अँगल सांगतोय 90 डिग्री. ओके. आपण ऍडिशन करणार A प्लस B प्लस C इज इक्वल्स टू 180. ओके. दिस अँगल इज 90 डिग्री. ऑब्वियसली यू नो दॅट. बरोबर आहे. मग या दोघांचं ऍडिशन किती असणार? 90 डिग्री. ओके. या दोघांचं ऍडिशन किती असणार तुमचं? 90 डिग्री. म्हणजे दोघांचं ऍडिशन राईट अँगल ट्रायंगल मध्ये 90 डिग्री असते. मग 90 डिग्री पेक्षा हे जास्त असणार की कमी असणार? तर नक्कीच काय असणार? कमी असणार. 90 डिग्री पेक्षा कमी असणारे अँगल्स कोणकोणते आहेत? ए आणि त्याचं मेजरमेंट किती असू शकतं? 0 डिग्री असू शकतं का? नाही. 0 डिग्री अँगल कोणाला म्हणतो आपण? आता हा पण महत्वाचा आहे. कुठेतरी येणार तुम्हाला 0 डिग्री अँगल. स्ट्रेट अँगल जो असतो सरळ एका लाईन मधला अँगल तो काय असतो तुमचा? 0 डिग्री. बरोबर आहे.
त्याच्यानंतर कोणता अँगल येतो 30 डिग्री. ओके, मिनिमम किती येतो आपला 30 डिग्री. त्याच्यानंतर कोणता येतो 45. त्याच्यानंतर कोणता येतो, म्हणजे ऑब्विसली ज्यावेळेस पण तुमच्या समोर सम येईल राईट अँगल ट्रायंगलचा, बरोबर आहे, एक अँगल तर 90 डिग्री कन्फर्म झाला, मग दोन अँगलचं ऍडिशन किती पाहिजे आपल्याला 90 डिग्री. एक तर 30चा असेल 60चा असेल, 45चा असेल किंवा 45चा असेल. ओके, आता हा जर म्हटलं मी 60चा आहे फॉर एक्झाम्पल, तर हा कितीचा असणार माझा, नक्कीच 30चा असणार, त्यापेक्षा जास्त असणार. म्हणजे आपण कन्सेप्ट क्लिअर झाला की राईट अँगल ट्रायंगल असेल, एक अँगल जर क्रिएट झाला तर दोन अँगलचं ऍडिशन किती पाहिजे आपल्याला 90. 90 मध्ये कोणकोणते मेजरमेंट होऊ शकतं 45, 45, 30, 60. याच्यापेक्षा जास्त असणार, म्हणजे याच्यावरच आपल्याला खेळायचं. ओके, यापेक्षा पुढे जायचं नाही. ओके, राईट अँगल ट्रायंगल मध्ये 60, 30, 45, 45 इक्वल असतील तर काय होतं आणि अपोजिट असतील तर काय होतं एवढं बघायचं. ओके, आता अडचण आहे नाही. आपण कुठपर्यंत आलो होतो की अँगल ऑफ ट्रायंगल आर ऍडिशन इज 180 डिग्री, मेजरेबल अँगल बी इज 90 डिग्री, ए प्लस सी इज, एक तो 30 रहेगा या 60 रहेगा, एक तो 45 रहेगा और 45 रहेगा, इससे ज्यादा होगा नहीं. ओके, क्लियर कन्सेप्ट. ठीक आहे, हे आलो होतो आपण एबीसी वरती. परत आपण एक कन्सेप्ट सांगितला होता की परपेंडिक्युलर आणि बेस. त्याच्यानंतर राईट ऑन नेक्स्ट वन पायथागोरस. पायथागोरस पायथागोरस काय सांगतो आपल्याला, हायपोटेनियस स्क्वेअर इज इक्वल्स टू बेस स्क्वेअर प्लस परपेंडिक्युलर स्क्वेअर. हायपोटेनियस स्क्वेअर इज इक्वल्स टू बेस स्क्वेअर प्लस परपेंडिक्युलर स्क्वेअर. आता हे केव्हा यूज करू शकतो आपण, फक्त राईट अँगल ट्रायंगल. ओके, राईट अँगल ट्रायंगल सोडून जर हा ट्रायंगल आला तुमच्याकडे आणि मी म्हटलं की याची व्हॅल्यू 30 डिग्री आहे, याची व्हॅल्यू 30 डिग्री आहे, याची व्हॅल्यू पण 30 डिग्री आहे, कोणता ट्रायंगल तयार झाला, इक्विलॅटरल ट्रायंगल किंवा इक्विअँग्युलर ट्रायंगल. ज्या अँगलचे तिन्ही अँगल काय असतात सेम. हा पण कन्सेप्ट कुठेतरी मिळणार की इक्विलॅटरल ट्रायंगल किंवा इक्विअँग्युलर ट्रायंगल, ज्या अँगलचे तिन्ही अँगल्स, ज्या ट्रायंगलचे तिन्ही पण अँगल्स कसे असतात सेम, त्याला म्हणतो आपण इक्विअँग्युलर. ओके, मग हा झाला इक्विअँग्युलर. ओके, आता साईड जर मी म्हटलं ही फर्स्ट साईड, ही सेकंड साईड, ही थर्ड साईड, ओके, तिन्ही साईड पण कशा आहेत सेम, मग आपण याला म्हणतो इक्विलॅटरल ट्रायंगल. हा पण कन्सेप्ट आपण क्लिअर केला की इक्विलॅटरल ट्रायंगल कोणाला म्हणतो आपण, अँगल कसे पाहिजेत सेम. ओके, आणि बाकीच्या गोष्टी कशा पाहिजेत, अँगलच्या साईड्स कशा पाहिजेत सेम. असं जर असेल, साईड सेम असतील, अँगल सेम असतील तर तो झाला इक्विलॅटरल. ओके, परत ऍडिशन किती येणार 180. ओके, 180ला जर आपण 3ने डिवाइड केलं तर किती मिळतं 60. म्हणजे इक्विलॅटरलचा प्रत्येक अँगल, इक्विलॅटरल ट्रायंगलचा प्रत्येक अँगल किती डिग्रीचा असतो 60 डिग्री. मी समजण्यासाठी तुम्हाला 30 दिलं, काही कन्फ्यूज झाले असेल थोडेसे, बरोबर आहे, कन्फ्यूज व्हायचं कारण नाहीये, कारण प्रत्येक अँगल किती डिग्रीचा असतो 60 डिग्रीचा. कोणाचा, इक्विलॅटरल ट्रायंगलचा. ओके, आता कन्सेप्ट क्लिअर झाला. आपण सॉरी इथे फक्त 60 करतोय, हा 60, हा 60, हा पण 60, तिन्ही पण साईड्स कशा आहेत सेम. आणि एक कन्सेप्ट आणखी लक्षात ठेवा की ज्यावेळेस अँगलचे अपोजिट साईड, ओके, ज्यावेळेस अँगल सेम असतील, म्हणजे मी म्हटलं की हा 30 डिग्री आहे, दिस इज आवर ट्रायंगल ABC. ओके, दिस अँगल इज आवर 30 डिग्री, हा 30 डिग्री. ओके, ऑब्विसली हा अँगल किती डिग्रीचा येणार 180 मधून 60 सबट्रॅक्ट होणार, किती होणार 120. म्हणजे आता मी ऑब्झर्व करतोय फक्त हा किती डिग्रीचा आहे 120. आता थोडंसं इकडे पण आलं आपण, अपोजिट साईड आहे याची AB, याची आहे AC. ओके, ज्यावेळेस अँगल सेम असतील त्यावेळेस अपोजिट साईड्स काय असतात इक्वल. हा पण एक कन्सेप्ट महत्त्वाचा लक्षात ठेवायचा. ट्रायंगल मध्ये जर कुठे जर आलं तुम्हाला की अपोजिट साईड्स आर सेम देन अँगल्स आर सेम. आता हे कुठे मिळतं आपल्याला, ट्रिग्नोमेट्रीच्या वेळेस आपण सॉल्व्ह करतो त्यावेळेस 30 डिग्री सेम अँगल दिलेले असतात साइन आणि. ओके, तर त्यावेळेस आपल्याला कंपॅरिझन करायचं असतं. मग त्यावेळेस विचारतात की साईड्स कशा आहेत, साईड्स कशा असणार इक्वल, किंवा सांगितलेलं असतं की साईड्स आर इक्वल, द मेजरमेंट ऑफ अँगल्स आर सेम.
ओके, काही लक्षात आता कशामध्ये? फक्त ट्रायंगल्स मध्ये. ओके, परत येतोय मी थोडंसं माझ्या कन्सेप्ट वरती. पायथागोरस वरती आपण बोलत होतो की हायपोटेनियस स्क्वेअर इज इक्वल्स टू बेस स्क्वेअर प्लस परपेंडिक्युलर स्क्वेअर. ओके, मग मला जर रिप्रेझेंट करायचं असेल माझ्या याच्यामध्ये तर मी असं करेल, AC स्क्वेअर इज इक्वल्स टू BC स्क्वेअर प्लस AB स्क्वेअर. ओके, आता याच्यामध्ये एक साईड सांगितली आपल्याला, सपोज की याची साईड आहे 2 आणि याची साईड आहे 4. ओके, याचा काय करावं लागेल आपल्याला? स्क्वेअर. याचा पण काय करावं लागेल आपल्याला? स्क्वेअर. 2 चा स्क्वेअर झाला माझा 16, 4 चा स्क्वेअर झाला माझा 2 चा स्क्वेअर झाला 4, 4 चा स्क्वेअर झाला 16. दोघांचं काय फाइंड आउट करायचं आहे? ॲडिशन. ॲडिशन किती येतं माझं नॉर्मली? 20. ओके, म्हणजे मला जर हे दिलेलं असेल सम मध्ये की बेस माहिती असेल, बेस असेल माझा 4, परपेंडिक्युलर हाईट असेल माझी 5. ओके, मला काय फाइंड आउट करायचं आहे? हायपोटेनियस. हायपोटेनियस साठी मी काय करणार? बेसचा स्क्वेअर प्लस परपेंडिक्युलरचा स्क्वेअर. नॉर्मली स्क्वेअर सगळ्यांचे पार्ट असतीलच, नसतील तर तुम्हाला ते पार्ट करावेच लागतील, कारण तुम्हाला शॉर्टकट्स मिळवायचे म्हटल्यावर स्क्वेअर ही गोष्ट लागणारच आहे आणि प्रत्येक ठिकाणी लागणार आहे. आणि हे कुठे पण लागणार ते पण सांगतो. ज्यावेळेस ट्रायंगलचं ट्रिपलेट आपण फाइंड आउट करतो, कुठेतरी वाचला असेल तुम्ही समा की ट्रिपलेट असतात, बरोबर आहे? तर ज्यावेळेस ट्रायंगलचं ट्रिपलेट फाइंड आउट करायचं असेल पायथागोरसमध्ये, तर त्यावेळेस स्क्वेअर हा टॉपिक सगळ्यात महत्त्वाचा. कोणता टॉपिक लागणार तुम्हाला? स्क्वेअर. म्हणजे ज्यांचे स्क्वेअर तुमच्याकडे आहेत माहिती, त्यावेळेस तुम्हाला ट्रायंगलचे ट्रिपलेट 2 पार्ट पटकन करता येईल. जितका वेळ तुमचा ॲडिशन सबट्रॅक्शन करण्यासाठी लागणार तितका टाइम स्पॅन काय होऊन जाणार? कमी. ओके, म्हणजे हे कशासाठी लागणार तुम्हाला? ट्रिपलेट फाइंड आउट करण्यासाठी. मग हा मी एक केला फाइंड आउट की 4 स्क्वेअर प्लस 25 स्क्वेअर. ओके, आणि मला काय फाइंड आउट करायचं होतं? हायपोटेनियस. हायपोटेनियस काढण्यासाठी एक फॉर्म्युला आहे. सपोज मी याला म्हटलं x, याला म्हटलं y. हायपोटेनियस काढायचं आहे तर रूट ऑफ x स्क्वेअर प्लस, मग खाली लिहून ठेवा तुमच्याकडे AB इज इक्वल्स टू x किंवा AB इज इक्वल्स टू y. AB इज इक्वल्स टू y. BC is equals to x. AC is equals to काय सांगितलं होतं तुम्हाला? AC is equals to root of x square plus y square. म्हणजे सिम्पली पटकन लक्षात राहणार एक गोष्ट की जे आपण नॉर्मली 10 पर्यंत शिकत आहोत, x आणि y मध्येच ऍडजस्ट करत आलो. त्यामुळे x आणि y हे सगळ्यात सोपं आपल्याला लक्षात ठेवण्यासाठी. बाकीच्या ठिकाणी सांगता येतं असं की AC हायपोटेनियस इज इक्वल्स टू रूट ऑफ बेस स्क्वेअर प्लस परपेंडिक्युलर स्क्वेअर. थोडंसं लक्षात ठेवण्यासाठी जड जात आहे, बरोबर आहे? कारण नवीन शब्द येते थोडेसे. एक्स आणि वाय याच्याशी आपण पहिल्यापासून रिलेटेड आहोत, त्यामुळे तुम्हाला त्याच्यामध्ये सांगितलं की एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर, म्हणजे लवकर लक्षात येतात बाकीच्या गोष्टी. ठीक आहे, याच्यामध्ये काही अडचण आहे का पायथागोरसमध्ये? नक्की नाहीये. पायथागोरसचा कन्सेप्ट लक्षात आला सगळ्यांचा. आता आपण थोडंसं ट्रिग्नोमेट्रिक कडे येऊयात. ओके, ट्रिग्नोमेट्रिक मध्ये बघा, हा अँगल आहे आपला थीटा. ओके, दिस इज अपोजिट साइड ऑफ थीटा. A, B, C. Measurable angle is B is 90 degree. Okay, opposite side of theta is AB. Adjacent side of theta is BC. This is adjacent side of opposite side. This is our hypotenuse. Okay, आता सिंपल आहे. मला फाइंड आउट करायचं आहे साइन थीटा. ओके, साइन थीटा आतापर्यंत तुम्ही घेतलेला आहे. काय आहे ती व्हॅल्यू? अपोजिट अपॉन, यस, गुड. दिस इज आवर अपोजिट अपॉन हायपोटेनियस. ओके, आता मला फाइंड आउट करायचं आहे कॉस थीटा. नाही, ऍडजसंट अपॉन हायपोटेनियस, A अपॉन H. ओके, मला फाइंड आउट करायचं आहे टॅन थीटा. अपोजिट अपॉन ऍडजसंट. नेहमी तयार केलं बघा. ओके, थोडंसं एक शॉर्टकट तयार करतो आपण त्याचा. अपोजिट अपॉन हायपोटेनियस साइन थीटा.
ॲडजसंट अपॉन हायपोटेनियस. ओके. आणि नंतर ओ अपॉन ए. तुम्हाला कसं लक्षात ठेवायचं तुम्ही ठेवू शकता. दिस इज अवर साइन कॉस सिम्पल. ओ ए ओ एच एच ए बस. ऑनलाईनला पण आपल्याकडे आले आहेत. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. पीयूष कोटे. ओके. झालं. कन्सेप्ट क्लिअर झाला. साइन थिटा सिंपल तुम्हाला एक टेबल काढून दिला. तेवढा जर टेबल तुम्ही लक्षात ठेवला तरी पण ते येऊन जाईल. इतकं काय फारसं अवघड नाहीये. साइन थिटा काय असतो आपला अपोजिट अपॉन हायपोटेनियस. कॉस थिटा काय असतो आपला ॲडजसंट अपॉन हायपोटेनियस. आणि टॅन थिटा काय असतो आपला अपोजिट अपॉन ॲडजसंट. आता हे झाले 3 कंडिशन्स. मी इकडे लिहितोय बघा. साइन कॉस टॅन. मला फाइंड आउट करायचं आहे कॉट. एक्झॅक्टली उलट करायचं आहे. हा टेबल काय करायचा थोडासा उलटा करायचा आहे बघा. हा टेबल फर्स्ट फाइंड आउट करायचं आहे मला कॉट ए अपॉन ओ. कॉट. ओके. त्याच्यानंतर फाइंड आउट करायचं आहे सेक एच अपॉन ए. ओके. त्यानंतर फाइंड आउट करायचं आहे मला कोसेक एच अपॉन ओ. इकडे करतो थोडंसं. हा टेबल तुमचा. आपण फर्स्ट फाइंड आउट केलं होतं कॉट इज ओ अपॉन ए. सेकंड फाइंड आउट केलं होतं कोसेक इज एच अपॉन ए. नेक्स्ट वन फाइंड आउट केला होता आपण सॉरी सेक आणि कोसेक आला होता आपला एच अपॉन ओ. बरोबर आहे. ए अपॉन ओ हा झाला कॉट. कॉट साठी तुम्ही काय करणार ॲडजसंट अपॉन अपोजिट. ओके. हा झाला ॲडजसंट अपॉन अपोजिट. नंतरचा आहे सेक साठी आपण फाइंड आउट केलं होतं एच अपॉन ए हायपोटेनियस अपॉन ॲडजसंट. त्यानंतर फाइंड आउट केला होता कोसेक तुम्ही फाइंड आउट केला होता एच अपॉन ओ. आता तुमचं जे ऑब्झर्वेशन आहे याच्यामध्ये हा ओ अपॉन एच होता. हा एच अपॉन ए अपॉन एच होता. हा होता तुमचा ओ अपॉन ए. ओके. हे झाले सगळे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स जे की तुम्हाला सम मध्ये यूज करायचे आहेत, सॉल्व्ह करायचे. झालं. आता याच्यामध्ये प्रॉब्लेम्स आहेत. आता तुमचं ऑब्झर्वेशन काय काय सांगते याच्याबद्दल. व्हॉट इज युअर ऑब्झर्वेशन. साइनचा अपोजिट कोणता आहे कोसेक. त्याला म्हणतो आपण सिंपल तुमच्या भाषेत रिसिप्रोकल. लक्षात राहील सगळ्यांच्या. साइनचा रिसिप्रोकल काय आहे कोसेक. म्हणजे मी असं लिहू शकतो याला हे दोघं एकमेकाचे काय आहे रिसिप्रोकल्स. म्हणजे हा एक सगळ्यात महत्त्वाचा फॉर्म्युला साइन थिटा इज इक्वल्स टू 1 अपॉन कोसेक थिटा. हा फॉर्म्युला लिहून ठेवा. हा लागणार आपल्याला नेहमी. साइन थिटा इज इक्वल्स टू 1 अपॉन कोसेक थिटा and cosec theta is equals to 1 upon sin theta. Cosec theta is equals to 1 upon clear concept. कोण कोणते एकमेकांचे अपोजिट आहेत साइनचा कोसेक आणि कोसेकचा एकमेकांचे काय आहेत अपोजिट. म्हणजे आपण त्याला म्हणतो रिसिप्रोकल्स. झालं. नेक्स्ट वन कॉसचा कोणता असणार मग sec. Write down the formula. Cos theta is equals to 1 upon sec theta and sec theta is equals to 1 upon cos theta.
ओके, आता दोनच राहिले. कोणकोणते? ते पण काय असणार एकामेकाचे रिसिप्रोकल्स. सिंपल. टॅनचा कोणता असणार तुमचा? कॉट. आणि कॉटचा कोणता असणार तुमचा? टॅन. आता पुढे थोडंसं घालू आपण त्याच्या. आता रिसिप्रोकल्स तर आपण बघितलेत की साईनचा कोसेक आहे, कोसेकचा साईन आहे, सेकचा कॉस आहे, कॉसचा सेक आहे. ओके, टॅनचा कॉट आहे आणि कॉटचा टॅन आहे. आता थोडंसं रेशोवरती येतोय आपण. रेशो कोणकोणते असतात? ट्रिग्नोमेट्रीमध्ये रेशो पण येतं ना, कारण हे जे फाइंड आउट करताय तुम्ही या सगळ्या गोष्टी रेशो आहेत, म्हणजे डिवायडेशनमध्ये आहेत. रेशो कोणाला म्हणतो आपण? 1:2, 3:2 या कंडिशनला आपण काय म्हणतो? रेशो म्हणतो. रेशो म्हणजे काय असतं? सिम्पली डिवायडेशन. दोन नंबरचं काय करतो आपण? डिवायडेशन. मग तोच कन्सेप्ट आहे की याच्यामध्ये टॅनमध्ये पण आणि कॉटमध्ये पण ट्रिग्नोमेट्रीमध्ये पण रेशो आहेत. बरोबर आहे. जे रेशो आपण फाइंड आउट केले ते 1/1 मध्ये फाइंड आउट केले. मग टॅनचा सिम्पल रेशो कोणता आहे ते माहिती आहे का कोणाला? साइन बाय कॉस. टॅनचा सिम्पल रेशो कोणता आहे? साइन अपॉन कॉस. हा सगळ्यात महत्वाचा फॉर्म्युला. जिथे पण तुम्हाला टॅन हा अँगल फाइंड आउट करायचा असेल तिथे तुम्ही साइन आणि कॉस वरून काय फाइंड आउट करू शकता? टॅन. मग टॅनचा रिसिप्रोकल जो आहे तो असतो तुमचा साइन थिटा अपॉन कॉस थिटा. रेशो खाली रेशो म्हणून लिहून ठेवा. रेशो टॅन थिटा इज इक्वल्स टू साइन थिटा अपॉन कॉस थिटा. म्हणजे कुठे जर सम मध्ये आलं तुम्हाला तुमच्या परीक्षेमध्ये की रेशो, तर कन्फ्युज व्हायची गरज नाही. साइन थिटा अपॉन कॉस थिटा. मग कॉटचा किती असणार? अपोजिट असतो, उलटा असतो. मग तो किती असणार? कॉस थिटा अपॉन कॉस थिटा अपॉन साइन थिटा. रेशो ऑफ टॅन थिटा अँड कॉट थिटा. त्याला म्हणतो आपण सिंपल रेशो. जर तुमच्या परीक्षेमध्ये कुठे आलं तुम्हाला ते करता येईल, परीक्षेमध्ये विचारतातच या गोष्टी की साइन थिटा आणि कॉस थिटा, टॅन थिटा या गोष्टी ऑब्विसली तुमच्याकडे आहेतच. ओके, लिहून ठेवलं तुमच्याकडे बरोबर. आता अडचण आहे याच्यामध्ये नक्की. हे बघा परत येतोय मी 2 मिनिटात हा कन्सेप्ट क्लिअर करून देतोय, कारण सगळ्यात जर 10वी पर्यंत, 11वी पर्यंत, 12वी पर्यंत डोक्याला ताण देणारा एकच टॉपिक तो म्हणजे ट्रिग्नोमेट्री. आणि परत इकडे आलो तर इकडे पण ट्रिग्नोमेट्री. म्हणजे ट्रिग्नोमेट्री काही सुटत नाही, त्यामुळे तिथंच यावं लागतं. ते शिकवणारे तुम्ही म्हणता कधी कधी की अरे ते सर काय नुसतं ट्रिग्नोमेट्री करत राहत सर, काय आपण तरी काय करणार. पहिल्यापासून त्याचाच ताण येतो. 10वीला कशी तरी पास झालो, 11वीला 12वीला आलो तरी तेच आहे. बरं इथून निघलो पुढे आलो तरी पण म्हणजे ते काही सुटत तिथंच येतं शेवटी फिरून. आणि 10वीला काय करतो आपण? फक्त काय करतो? सर सांगतात आपल्याला अरे नाही ट्रिग्नोमेट्री हा टॉपिक सोडून दिला ना तरी पण तुम्ही पास होता. लगेच तितकंच खुश होता, अरे वा चला ट्रिग्नोमेट्री सोडून देऊ, काहीतरी दुसरं करूया. लगेच दुसरं करून त्याला मार्क्स ॲडजस्ट करून घेऊ. ओके, तिथं सोडून देतो. तो कन्सेप्ट काही तिथे क्लिअर होत नाही. मग परत पुढे आले, पुढे पण कोणीतरी सांगते अरे नाही ते सोडून दिलं तरी ॲडजस्ट होतं, पुढे होतं. परत ते सोडून देतो आणि जिथं पुन्हा आपल्या करिअरच्या लेवलला यायचं असतं. म्हणजे आता आज आपण करिअरच्या लेवलला आलो की बाबा काहीतरी करिअर करायचं, काहीतरी आपल्याला मोठं व्हायचं, काहीतरी एक्झाम पास आउट व्हायचं आणि कुठेतरी अधिकारी व्हायचं किंवा काहीतरी व्हायचंय. परत ट्रिग्नोमेट्री घालतो म्हणजे ते काही सुटत. मग इथं आले की पुन्हा मग आता इथं टेन्शन येतं की आता आपण तर तिथं केलं असतं तर आता फायदा झाला असता. तर तसं काही टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. जोपर्यंत मी आहे तोपर्यंत तुम्हाला हे सगळ्या गोष्टी तरी चांगल्या प्रकारे चांगल्या करून देईल, काही अडचण नाही. नसेल तुम्हाला हे तरी मला सांगा की सर कन्सेप्ट समजला नाही. ओके, तर आपण तो कन्सेप्ट परत रिपीट करूया. सममध्ये आपल्याला डायरेक्ट कसं काढायचं ते बघूया. ओके, आणि हे कन्सेप्च्युअल बेसिकली शिकवतोय तुम्हाला, कारण हे तुम्हाला आयडिया क्लिअर व्हाव्यात म्हणून. हे मी तुम्हाला पाठीमागचं शिकवतोय 8-9चं सध्या. 11th-12thला आपण आलोच नाहीये. आपण सध्या 8-9च्या बेसवरतीच खेळतोय साइन कॉस टॅनमध्येच, कारण ह्या होणं गरजेच्या आहे. ह्या जर कन्सेप्ट तुमच्या क्लिअर झाल्या तर तुम्हाला शॉर्टकट्स काढण्यासाठी एकदम सोपीच आहे. नाहीतर मग हे कुठेतरी डोक्यात नसेल तर मग अडचण येते, थोडेसे प्रॉब्लेम्स येतात. तर ते यायचे नाही म्हणून आपण थोडंसं बेसिकली करतो. ठीक आहे, आपण आलो होतो कुठपर्यंत? रेशोवरती आलो होतो साइन अपॉन कॉस आणि कॉस अपॉन साइन, ट्रिग्नोमेट्रिक्स रेशो. आलं. परत एकदा रिपीट करून देतोय. साइन थिटा अपोजिट अपॉन हायपोटेनियस, जो की राईट अँगल ट्रायंगल असतो त्याची एक अपोजिट साईड असते, एक बेस असतो. तुम्ही त्या रेट मेथडमध्ये लक्षात ठेवू शकता, परपेंडिक्युलर आणि बेसमध्ये. किंवा असे लक्षात ठेवू शकता ए ओ अपॉन एच, ए अपॉन एच किंवा ओ अपॉन ए. आता बेसिकली ज्यावेळेस उलटं यायचं त्यावेळेस हा असतो तुमचा कॉट, सॉरी मी लिहितोय साइन, हा असतो कॉस, हा असतो आपला टॅन, हा असतो कॉट,
हा असतो सेक आणि हा असतो कोसेक. म्हणजे एवढा जरी तुम्ही टाइम टेबल लक्षात ठेवला तरी त्याची काही अडचण येणार नाही. आलं. कॉस वरती आलो होतो आपण ऍडजसंट अपॉन हायपोटेनियस, टॅन वरती आलो होतो आपण अपोजिट अपॉन ऍडजसंट. आता इथे काय होतं बघा, जो की आपण फॉर्म्युला लिहिला साइन अपॉन कॉस आणि टॅन अपॉन कॉट साठी. हा टॅनचा फॉर्म्युला टॅन थिटा इज इक्वल्स टू साइन थिटा अपॉन काय घेतलं होतं आपण कॉस थिटा. आता हा प्रिपर कसा झालेला आहे, साइन थिटाची व्हॅल्यू काय आपली ओ अपॉन एच, हा ओ अपॉन एच. कॉस थिटाची व्हॅल्यू आपली ए अपॉन एच, हा ए अपॉन एच. हा एच काय म्हणतो तुमचा कॅन्सल. म्हणजे ऑब्विसली साइन थिटाची व्हॅल्यू काय असते फक्त अपोजिट साइड. ओके. आणि कॉस थिटाची व्हॅल्यू काय असते तुमची ऍडजसंट साइड. मग हा ट्रायंगल आहे, यावरती हा अँगल आहे आपला थिटा, ही साइड आहे 4, हा मी थोड्या वेळाकरता म्हणतोय 5 आणि हा म्हणतोय 3. 4 चा स्क्वेअर किती झाला तुमचा 16, 3 चा स्क्वेअर काय झाला 9, दोघांचं ऍडिशन किती झालं 25, स्क्वेअर रूट काय झालं झाला अँगल ट्रिपलेट. हा काय झाला ट्रिपलेट. हा जो अँगल आहे तुमचा हा ही साइड ही किती डिग्री किती म्हटली आपण 5, हा झाला ट्रिपलेट. म्हणून मी म्हटलं होतं तुम्हाला की स्क्वेअर काय पाहिजे तुमचे पाठ असायला पाहिजे. आता ट्रिपलेट कशी फाइंड आउट करतो आपण, हा कन्सेप्ट महत्त्वाचा लक्षात ठेवा. परत सांगतो, दोन ज्या लोएस्ट साइड असतात त्यांचा स्क्वेअर इज इक्वल्स टू हायपोटेनियसचा स्क्वेअर याला. ओके. मग आता प्रत्येक सम मध्ये कुठेतरी ट्रिपलेट जर विचारला असेल तर ते तुम्हाला काढता यायला पाहिजे की दोन छोट्या साईडचा काय करायचा आहे स्क्वेअर. आता छोट्या साईड जर विचार केला तर 4 आणि 3 या छोट्या साईड्स आहेत, 5 ही मोठी साईड्स आहे. तर मी तुम्हाला करून दाखवलं म्हणून तुमच्या लक्षात आलंय, बरोबर आहे. ज्यावेळेस सम मध्ये येईल त्यावेळेस तुम्हाला ते लक्षात ठेवायचं. मग त्याकरता तुम्हाला पाठ करावं लागतील काय स्क्वेअर. 4 चा स्क्वेअर 16, 3 चा स्क्वेअर 9, दोघांचं ऍडिशन 25, 25 चा स्क्वेअर रूट 5. मला फक्त काढायचं आहे टॅन. ओकेच्या मध्ये काय काढायचं मला फक्त टॅन. टॅन काढण्यासाठी 4 बाय हे तर सांगितलं ना ओ अपॉन डायरेक्ट काय मिळतो 4 बाय 3. मला काढायचं आहे सेक. बघा तुम्हाला आता सांगितलं मी 5 बाय काय काढला मी डायरेक्ट सेक 5 बाय 3. ओके. मला काढायचं आहे साइन 4 बाय 5. कॉस काढायचा आहे 3 बाय 5. कॉट फाइंड आउट करायचा आहे 3 बाय 4. ओके. ट्रायंगलच्या अँगल्स माहिती आहेत, बरोबर आहे. ओके. एक साइड तुम्हाला फाइंड आउट करायची सांगितली आणि काय फाइंड आउट करायला सांगितलं सम मध्ये. सपोज असं विचारलं की इफ द साइड ऑफ ट्रायंगल्स आर वन साइड इज 4, सेकंड साइड इज 3, देन व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ टॅन थिटा. ओके. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ टॅन थिटा. मग आपल्याला अगोदर काय काढावं लागणार होता 4 बाय 3. साइन वरून आणि कॉस वर डायरेक्ट आपण काय काढू टॅन थिटाची व्हॅल्यू अपोजिट साइड अपॉन बेस, बरोबर. एक तर 3 बाय 4 ऑप्शन असेल किंवा 4 बाय 3 असेल. फक्त एवढं चेंज होईल. सम मध्ये काय विचारतील की वन साइड इज 4, सेकंड साइड इज 3, फाइंड द व्हॅल्यू ऑफ टॅन थिटा. ऑप्शन असतील 3 बाय 4, दुसरे वेगवेगळे असतील किंवा 4 बाय 3 आणखीन वेगवेगळे असतील. म्हणजे एकच ऑप्शन करेक्ट येणार, बाकीचे काय येणार रॉंग येणार. तिथेच आपल्याला कळून जातं की टॅन थिटा कशी असणार तुमची अपोजिट अपॉन हायपोटेनियस. मग तुम्ही ट्रायंगल जर ड्रॉ केला सिम्पली तिला काय लक्षात येतं, ट्रायंगल ड्रॉ केला ही 4 आहे ही 3 आहे, ऑप्शन मध्ये 4 बाय 3 की 3 बाय 4 आहे, संपला विषय. पुढे जायची गरज नाही. ओके. सांगितलं सेक थिटा फाइंड आउट करा तर हायपोटेनियस काढावं लागेल. काय फाइंड आउट करायला सांगितलं आपल्याला सपोज सेक थिटा. वन साइड इज 4, सेकंड साइड इज 3, फाइंड द व्हॅल्यू ऑफ सेक थिटा. काय काढावं लागेल आपल्याला हायपोटेनियस. हायपोटेनियस किती आहे हा 5. ओके. फाइंड आउट काय करायचं आहे सेक थिटा. सेक थिटाचा फॉर्म्युला हा सेक थिटाचा फॉर्म्युला h अपॉन a हायपोटेनियस अपॉन एडजेसेंट. हाइपोटेनियस इज 5, एडजेसेंट इज 3. एक तो आंसर 5 बाय 3 हो सकता है और एक तो आंसर क्या हो सकता है 4 बाय 5 हो सकता है. इससे ज्यादा तो कुछ होगा नहीं. ओके. जी तुमची एडजेसेंट साइड सांगितली असेल फक्त कन्फ्यूज करण्यासाठी दोन्हीपैकी एकच ऑप्शन असणार, दोन्हीचा ऑप्शन असणार नाही. ओके. म्हणजे तुम्हाला हे काय करता येईल असं डायरेक्टली काढता येईल. तुम्हाला इतकं काय करायची गरज पडणार नाही. फक्त त्याकरता फॉर्म्युला कोणता लक्षात ठेवावा लागणार आपल्याला साइन थिटा अपॉन कॉस थिटा. कोणासाठी टॅन थिटासाठी.
आणि कॉट थिटासाठी कॉस थिटा अपॉन, हे झालं बेसिकली तयार आहे आपलं. हे झालं ट्रिग्नोमेट्रिक वरती बेसिकली, की जे तुम्ही आतापर्यंत बघितलेलं आहे ते रिकॉल करून दिलं तुम्हाला की ट्रायंगल असतो, एक अँगल असतो, त्याचे ॲडिशन्स आणि त्याचे सबट्रॅक्शन्स. ओके, इथपर्यंत अडचण आहे आता, त्या कन्सेप्टमध्ये अडचण नाही. क्लिअर झाला हा कन्सेप्ट. नेहमी करता यूज काय करायचं आपल्याला, पायथागोरस यूज करायचा आहे. सगळ्यात महत्त्वाचा कोणता यूज करायचा आपल्याला, पायथागोरस. मी ट्रेस का करतोय पायथागोरस, कारण जे सम्स तुमचे आतापर्यंत आलेले आहेत मॅक्झिमम सम पायथागोरस वरती विचारले आणि त्याच्या अँगल्स वरती विचारलेले आहेत. ओके, मग तो आल्याशिवाय ह्या बाकीच्या गोष्टी आपल्याला येत नाही. त्यामुळे मी तो ट्रेस करतोय पॉईंट की पायथागोरस हा करा चांगला. ओके, तो झालेलाच आहे तुमचा, त्यामुळे अडचण नाहीये. साइन थिटा, कॉस थिटा, टॅन थिटा, सेक थिटा. ओके, हे शेवटपर्यंत तुमच्या डोळ्यासमोर असं गोल फिरत राहिलं पाहिजे. जसं माझ्या समोर नेहमी करता फिरत राहतं. कधी मला तुम्ही झोपेत उठवलं साइन थिटा कॉस थिटा विचारलं तर माझ्या डोळ्यासमोर ते लगेच येतं की अपोजिट अपॉन हायपोटेनियस, हे. ओके, हे असं तुमच्या डोळ्यासमोर नेहमी करता राहिलं पाहिजे. मग त्याला काय लागतं, थोडीशी प्रॅक्टिस लागते हे लक्षात ठेवण्यासाठी. एकदा तुम्ही आज त्याला रिकॉल करा थोडंसं. आता तुम्हाला तर लिहून दिलेलंच आहे, थोडंसं फक्त एकदा तुम्ही स्वतः करून बघा, होऊन जाईल, फारशी अडचण येणार नाही. ओके, डन. घेऊ पुढचं टॉपिक्स. नक्की. आता बघा पुढे आपल्याला बघायचे आयडेंटिटीज की ज्या तुम्ही 10 मध्ये घेतलेल्या आहेत आणि तुम्हाला त्या सगळ्या माहिती पण आहेत. ते बघा आयडेंटिटीज मध्ये काय करायचं. फर्स्ट आयडेंटिटी आहे आपली साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू 1. सगळ्यांना माहित आहे हा फॉर्म्युला, सगळ्यांना माहित आहे. साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू 1. आम्ही 8व्या वर्गापासून पाठ करत होतो. तुम्ही विचारताय सर माहित आहे का, हे सगळ्यांना लर्न आहे, हा माहिती आहे, सगळ्या गोष्टी आहेत. ओके, मला फाइंड आउट करायची फक्त कॉस स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ कॉस स्क्वेअर थिटा? 1 बाय साइन स्क्वेअर थिटा की 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा? 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा, 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा. मला व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे साइन स्क्वेअर थिटा. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ साइन स्क्वेअर थिटा? 1 मायनस. झाले 3 फॉर्म्युले तयार. एकाच कंडिशनवरती 3 फॉर्म्युले आपण तयार केले की साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू 1. ओके, cos square theta is equals to 1 minus sin square theta. Sin square theta is equals to 1 minus cos square theta. आता बघा, आता थोडंसं आपण जे ट्रिग्नोमेट्रीचे टेबल तुम्ही पाठ केलेले आहेत, जो तुमच्या समोर ट्रिग्नोमेट्रिक टेबल होता बरोबर आहे, त्यावरती थोडंसं येऊया. मी इथे काय म्हणतोय, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू 1. ते कोणत्या अँगलसाठी सॅटिस्फाय होऊ शकतं? 30 साठी होऊ शकतं, 0 साठी होऊ शकतं, 90 साठी होऊ शकतं, या 60 साठी होऊ शकतं, का 45 साठी होऊ शकतं? करा थोडंसं विचार. थोडंसं तुम्हाला बाजूला आणलंय, थोडंसं फक्त तिथेच आहे, फक्त थोडंसं बाजूला आणलंय. जे टेबल तुमचे पाठ आहेत तिथे मी सांगणार आहे तुम्हाला की ते टेबल तो सगळ्यात महत्त्वाचाच आहे, तो तुम्ही करून देणारच आहे. पण थोडंसं तुमच्या रिकॉल करतोय गोष्टी की कोणत्या अँगलमध्ये ही कंडिशन सॅटिस्फाय होऊ शकते की साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू 1. साइन 30 प्लस कॉस 60. पण अँगल मी काय विचारतोय की अँगल मला सेम पाहिजे. साइन 45 ची व्हॅल्यू माहिती आहे सगळ्यांना? साइन 45 1 बाय रूट 2. साइन 45 ची व्हॅल्यू किती आहे? 1 बाय रूट 2. हे तुम्हाला सांगतो, करून देतो, फक्त थोडंसं बाजूला आलो तो. 1 अपॉन रूट 2 कोणाची व्हॅल्यू आहे? साइन 45 ची. ओके, कॉस 45 ची व्हॅल्यू किती आहे? 1 बाय रूट 2. एकच अँगल असा आहे की ज्याच्यामध्ये साइनची आणि कॉसची व्हॅल्यू कशी आहे? सेम. ही कॉसची व्हॅल्यू झाली, ही साइनची व्हॅल्यू झाली, ही कॉसची व्हॅल्यू झाली. हिचा मी स्क्वेअर केला, हिचा पण स्क्वेअर केला. ओके, 1चा स्क्वेअर सगळ्यांना माहिती आहे, असं कोणीच नसेल आपल्याकडे की त्याला 1चा स्क्वेअर माहिती नाहीये. यस, 1चा स्क्वेअर किती आहे? रूट ऑफ 2चा स्क्वेअर 2. आता लक्षात ठेवा, 2 रूटचं मल्टिप्लिकेशन, रूट कॅन्सल होऊन जातो. सिंपल भाषेत 2 रूटचं मल्टिप्लिकेशन, रूट काय होऊन जातो? कॅन्सल. किती राहिलं तुमच्याकडे? 2. बरोबर आहे. इथे पण 2 रूटचं मल्टिप्लिकेशन, आन्सर इज 2. 1चा स्क्वेअर 1, 2चा रूट ऑफ 2चा स्क्वेअर 2. हाफ प्लस हाफ. आला? कोणामध्ये सॅटिस्फाय होतं? ही कंडिशन कोणामध्ये सॅटिस्फाय होतं? साइन.
ही कंडिशन कोणामध्ये सॅटिस्फाय होतं? साइन आणि कॉस ही कंडिशन सॅटिस्फाय फक्त आणि फक्त एकाच अँगल मध्ये होते. तो अँगल आहे आपला 45 डिग्री. किती डिग्रीचा आहे? 45 डिग्रीचा. आता हे तुम्हाला नोट मध्ये तुमच्या लक्षात ठेवायचं. कुठेतरी विचारलं की साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू 1 विच इज एंगल इज 45 डिग्री. क्योंकि थीटा की वैल्यू कैसे रहेगी? हमेशा के लिए सेम. आप ऐसे नहीं लिख रहे हो कि साइन का वैल्यू ए है, कॉस का वैल्यू बी है, मतलब ऐसे लिखा अगर आपने साइन स्क्वेअर ए प्लस कॉस स्क्वेअर बी, तर त्याने जो कन्सेप्ट सांगितला होता त्याच्यामध्ये कुठेतरी हा ऍडजस्ट होतो. हा इथे जर आपण 1 म्हणणार आहोत, साइन स्क्वेअर ए प्लस कॉस स्क्वेअर बी, इथे जर आपण काय म्हणणार याची व्हॅल्यू किती आहे? 1. तर त्याने जो कन्सेप्ट सांगितला की 30 डिग्री आणि 60 डिग्री, इथे तरी हा कुठेतरी कन्सेप्ट ऍडजस्ट होऊ शकतो. पण असं जर सांगितलं असेल की साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा, रिप्रेझेंटेशन थिटा काय सांगतो? एकच. थिटा किती सांगतो आपल्याला? एकच, की ज्याची व्हॅल्यू कशी आहे? सेम. ते कोणत्या अँगल मध्ये होऊ शकतं? फक्त आणि फक्त त्याच्या बाहेर होणार. जर बी वाला ए आणि बी आलं तर मग तुम्ही तसं ऍडजस्टेबल करू शकता. एक ए हा 60 असू शकतो किंवा ए हा 30 असू शकतो. ओके, आता अर्थ याच्यामध्ये नोट डाऊन केले का त्यांनी फॉर्म्युलेज? आणि फॉर्म्युले महत्वाचे आपल्यासाठी. आणि त्याच्या खाली नोट करून ठेवा की थिटा इज इक्वल्स टू 45 डिग्री, द व्हॅल्यू ऑफ साइन थिटा इज 1/√2 अँड कॉस थिटा इज 1/√2. क्लिअर? याला म्हणतो आपण फंडामेंटल आयडेंटिटीज. हा जो कन्सेप्ट घेतला ना आपण, याचं नाव आहे फंडामेंटल आयडेंटिटीज, म्हणजे थोडक्यात आयडेंटिटीज की ज्याचं ॲडिशन किती आहे? 1. ओके, हा नेक्स्ट वन आहे तुमच्याकडे. हा सगळ्यांना माहित आहे. सेक स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू काय असते? 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. दिस इज अवर सेक स्क्वेअर थिटा. ओके, मग सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू 1. नेक्स्ट वन, टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू सेक स्क्वेअर थिटा मायनस 1. हा बघा, हा 1 उचलला, इकडे आणला, कोणाची व्हॅल्यू मिळाली? टॅन स्क्वेअर थिटा. ओके, क्लिअर कन्सेप्ट? परत सांगायचं थोडंसं, बरेचदा रिकॉल करून देतोय 2 मिनिटांमध्ये काय केलंय म्हणून. तुमचं आता आज आहे जसं डोक्यामध्ये आहे, थोडंसं एक दिसतंय तुमच्या चेहऱ्यावरती थोडंसं चढ होतंय. ठीक आहे, होईल हळूहळू. फॅमिलीवर बसायला याच्यासोबत ते काय असतं ना, आमचं पहिल्यापासून माझं बरेच दिवस झाले आता हे गोष्टी डोक्यात आहेत. बरोबर आहे? म्हणजे 11वी 12वी पासून मॅथ जेव्हापासून झालंय तेव्हापासून या गोष्टी बऱ्याचशा 2 सब्जेक्ट आहे. त्याच्यामध्येच MSc केलं, त्याच्यामध्येच एज्युकेशन झालं, त्याच्यामध्ये शिकवतोय बऱ्याच दिवसापासून. त्यामुळे ह्या गोष्टी मला फॅमिलियर झाल्यात, म्हणजे ते नेहमी माझ्या डोक्यामध्येच असतं. तर तुम्हाला जर एकदम डोक्यामध्ये घ्यायचं म्हटलं थोडंसं जड होणारच आहे. कोणती गोष्ट नवीन करायची म्हटलं थोडंसं जड वाटतंच प्रत्येक गोष्टी. पण हळूहळू हळूहळू तुम्ही एकदा सुरुवात झाली की ते गोष्टी होणार. इतका वेळ आला. ठीक आहे, फर्स्ट होता फॉर्म्युला साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू 1. cos square theta is equals to 1 minus sin square theta. Sin square theta is equals to 1 minus cos square theta. Next formula होगा अपना sec square theta is equals to 1 plus tan square theta. Sec square theta minus tan square theta is equals to 1. ओके, आता हे कुठे विचारतात? एखादा सम विचारतात आपल्याला की a square minus b square साठी. ओके, किंवा sec square theta is minus tan square theta आणि पुढे काहीतरी कंडिशन्स दिलेली असते. तर तिथे हा जर फॉर्म्युला तुमच्या लक्षात असेल की सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा याचा सबस्ट्रॅक्शन किती असतं नेहमी करता? 1. त्याच करता हा लिहून दिलाय. नेक्स्ट वन, टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू सेक स्क्वेअर थिटा मायनस 1. थर्ड वन फंडामेंटल आयडेंटिटी आहे कोसेक स्क्वेअर थिटा 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा.
1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा. This is our cosec square theta. Next one formula is cosec square theta minus cot square theta is equals to 1. Cosec square theta minus cot square theta is equals to 1. Cot square theta is equals to cosec square theta minus 1. आता ज्यांनी 11-12 सायन्स केलेला असेल, मॅथ हा सब्जेक्ट असेल, इंटिग्रेशन आणि डेरिव्हेटिव्ह, ओके, हे दोन टॉपिक्स आहेत. त्याच्यामध्ये पुटिंग सबस्टिट्यूशन ही एक मेथड आहे. त्यामध्ये तुम्ही हे सगळ्यात जास्त पुट केलेलं आहे गोष्टी, त्या फंडामेंटल ॲक्टिव्हिटीज. त्यांचं 11-12ला मॅथ होतं, बऱ्याच जणांचं होतं किंवा नव्हतं ते मला माहिती आहे, पण बोलतोय की ज्यांचं नव्हतं त्यांच्यासाठी आता हेच चालायचं. पण ज्यांचं होतं त्यांना ते कुठेतरी आठवत असेल की ठीक आहे बाबा हे कुठेतरी पुट केलंय की इंटिग्रेशन्स काढताना टॅन स्क्वेअर थिटाचं इंटिग्रेशन्स काढताना डायरेक्ट काढता येत नव्हतं, म्हणून सेक्स स्क्वेअर थिटा -1 हा फॉर्म्युला यूज केला होता डायरेक्ट, आणि एक सम सॉल्व्ह केला होता पटकन. ओके, इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह हे टॉपिक शिकण्यासाठी हे लागत होते, ते फॉर्म्युले आहेत हे सगळ्या गोष्टी. ओके, याच्यामध्ये अडचण आहे आता नाही, नक्की याच्यामध्ये प्रॉब्लेम्स नाही आहेत. हे सगळे जे क्रिएट झाले हे सगळे राईट अँगल ट्रायंगल्सवरती क्रिएट झालेले आहेत. त्याचे टॉपिक्स क्रिएट झाले आहेत, आयडेंटिटीज फंडामेंटल या राईट अँगल ट्रायंगल्सवरतीच क्रिएट झालेल्या आहेत. बेसिकली 10 पर्यंत ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या झालेल्याच होत्या. मी फक्त रिकॉल करून दिल्यात, 1-2 मिनिटामध्ये परत एकदा रिकॉल करून दिले तुम्हाला. साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू 1. अँगल डिग्री असणार 45 डिग्री की त्या अँगलमध्ये ही कंडिशन सॅटिस्फाय होते. कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा. साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा. sec square theta is equals to 1 plus tan square theta. Sec square theta minus tan square theta is equals to 1. Next one, tan square theta is equals to sec square theta minus 1. Next one is cosec square theta is equals to 1 plus cot square theta. Which value? Cosec square theta is equals to 1 plus cot square theta. Cosec square theta minus cot square theta is equals to 1. And cot square theta is equals to cosec square theta minus 1. ठीक आहे, इथपर्यंत प्रॉब्लेम्स आहेत आता नक्की नाहीये. आता आपल्या याच्यामध्ये आणखी थोडंसं हे झालं बेसिकली 10th लेवल पर्यंतचं. ट्रिग्नोमेट्री हा जो झाला आपला हा कुठेपर्यंत झाला? बेसिकली 10th लेवल पर्यंतचा. आपल्याला याच्यामध्ये आणखी काय घ्यायचं आहे? थोडंसं हायरला यायचं आहे, म्हणजे ॲडव्हान्स ट्रिग्नोमेट्रिकमध्ये जायचं. ओके, आता हे बेसिक झालं आहे सगळं, हे आपण घेतलेलं आहे, हे सगळ्यांनी शिकलेलं आहे 10th पर्यंत. जे ज्यांचं मॅथ होतं 10वी पर्यंत असणारच, काही नवीनच नाही, पण तिथपर्यंत सगळ्यांचं झालेलं आहे ह्या गोष्टी, बरोबर आहे. आपल्याला थोडंसं ॲडव्हान्समध्ये जायचं आहे, म्हणजे थोडंसं नवीन शिकायचं आहे, जे 11-12ला असणार. ओके, आणि त्यानंतर कुठे जायचं आहे की आपल्याला इथे काय करता येतं याच्यासाठी. CGSE एक्झामसाठी आपल्याला किंवा NTSCच्या ज्या तुम्हाला एक्झाम्स प्रिपेअर करायच्या आहेत त्याकरता याचे शॉर्टकट्स कसे काढता येतील याचा आपल्याला विचार करायचा. म्हणजे आपण प्रत्येक वेळेस हे फॉर्म्युले लिहित जर बसलो तर ही खूप लेंथी प्रोसिजर आहे. तुम्ही 11-12ला बघितलं असेल, ज्यांचं सायन्स त्यांना माहिती आहे की खूप मोठं प्रोसिजर करावं लागतं, की डेट टू डेट काढावं लागतं, प्रत्येक स्टेप करावी लागते. ओके, इतक्या जर आपण स्टेप करत बसलो तर आपल्याला टाइम पुरणार नाही, आपला वेळ निघून जाईल. आपलं जे एम आहे मग आपल्याला काय करायचं थोडक्यात की ह्या गोष्टी ज्या करायच्या आहेत, बरोबर आहे, ह्या शॉर्टकट्समध्ये ट्रिग्नोमेट्रिकचे सम्स कसे करता येतील याच्यावरती आपल्याला फोकस करायचं आहे. ते तर आपण प्रत्येक लेक्चरमध्ये तर घेतच राहू. ओके, आता हे तर थोडंसं बेसिकली माझे तुमचं आज नवीनच होतं, पहिल्याच वेळेस माझं लेक्चर्स होतं तुमच्याकडे, त्यामुळे आज फर्स्ट डे असल्यामुळे मी इथपर्यंत थांबतोय थोडंसं. ओके, उद्यापासून आपण याच्यामध्ये आणखी थोडंसं पुढे जाऊया आणि नेक्स्ट लेक्चरपासून आपण PPT वगैरे आपल्या गोष्टी सुरू करूया. ठीक आहे, याच्यामध्ये अडचण आहे आता नाही? नक्की कन्सेप्ट क्लिअर झाले सगळ्यांचे? हां, तर सगळ्यात महत्त्वाचा कन्सेप्ट म्हणजे राईट अँगल ट्रायंगल, दुसरा कन्सेप्ट म्हणजे पायथागोरस आणि तिसरा कन्सेप्ट म्हणजे ट्रिग्नोमेट्रिकचा जो तुम्हाला टेबल काढून दिला तो महत्त्वाचा लक्षात ठेवा. हे पाठ करण्याची गरज नाही, तुम्हाला अगोदर सांगतोय हे पाठ करायची गरज तुम्हाला पडणार. फक्त हे कशासाठी सांगितलं तुम्हाला की तुमचं जे बेसिकली झालेलं आहे पाठीमागचं, बरोबर आहे, या गोष्टी तुमच्या ऑलरेडी झालेल्या आहेत, त्या फक्त मला काय करायच्या होत्या तुमच्याकडून काढून घ्यायच्या होत्या. आता उद्या पण मी थोडंसं काढून घेईन आणि परवा दिवशीपासून आपण डायरेक्ट
समवरती सुरुवात करू दे, म्हणजे तुमचा वेळ घालवणार नाही. याच्यामध्ये आपण हे करत बसणार नाही. राहिला मेन्सुरेशन हा एक टॉपिक्स आहे आणि नंतरचा आहे 2D. 2D बद्दल माहिती आहे सगळ्यांना. 2 डायमेन्शन जॉमेट्री बद्दल बोलतोय थोडंसं फक्त 1 मिनिटामध्ये. 2D बद्दल माहिती आहे कोणाला म्हणतो आपण 2D? सिंपल कन्सेप्ट. बस एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस वरती जे पण तुमचं क्रिएशन असतं त्या क्रिएशनला म्हणतो आपण 2D. 2D कोणाला म्हणतो? दोनच ऍक्सिस असतात, एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस. ऍडव्हान्स मध्ये किती असतो? सध्याचा तुम्ही जो पिक्चर बघताय तो तुमचा 3D. ते पिक्चर बघता ना तिच्यावर लिहिलेलं असतं ना. आता कोणता आला? आता चाला ना RRR. ओके हा आता चाला RRR मध्ये लगेच आपण सर्च केलं mypicture.com मध्ये लगेच दाखवतं 2D पाहायचा की 3D पाहायचा. मग 3D लगेच चष्मा देणार, मग चष्म्यामध्ये तुम्ही बघणार. ते झालं तुमचं 3D. आणि जो तुम्ही नॉर्मली बघता तो असतो तुमचा 2D. म्हणजे जे काही डेव्हलप झालेलं आहे हे सगळ्या ह्या गोष्टी या सगळ्या 2D आहेत. हे जे दिसतंय तुम्हाला बोर्ड हा 2D आहे. आता याला जर तुम्ही चष्मा घालून बघितलं थोडंसं तर तो झाला 3D. आता तुमच्याकडे बऱ्याच जणांकडे दोघांकडे चष्मे आहेत, सध्या तिघांकडेच आहेत सॉरी. त्याच्यामुळे त्यांना ते 3D दिसत असेल, बाकीच्याकडे चष्मे नाही आहेत त्यामुळे त्यांना ते 2D दिसत असेल. ओके 2D आणि 3D मध्ये हा फरक आहे. 3 डायमेन्शन जॉमेट्री मधला तुम्हाला आणखीन जर फरक पाहायचा असेल तर तुम्ही अजिंठा वेरूळला जर गेले असाल, ओके अजिंठ्याला गेले असाल तर अजिंठ्यामध्ये एक लेणी आहे बघा. लेणी नंबर आहे माझ्या मते काहीतरी 15 का 16 असं काहीतरी आहे. त्याच्यामध्ये एका लेडीजचं पिक्चर्स काढलेलं आहे वरती. ओके तर त्या पिक्चर्समध्ये तुम्ही इथून बघा ती लेडीज तुमच्याकडे बघताना दिसते, सरळ डोळे एकदम. तुम्ही मध्ये उभे राहा एकदम ते सरळ बघताना दिसते तुमच्याकडेच. तुम्ही या साईडला जा ती पण तुमच्याकडे असं वाटतं की तुम्हाला ती माझ्याकडेच बघते आहे, बाकीच्याकडे बघतच नाही, म्हणजे एकदम कॉन्सन्ट्रेट. तर ते जे क्रिएशन आहे ते आहे 3D. म्हणजे तुम्ही कुठूनही बघा ते कसं दिसणार तुम्हाला? सेम. ते बदलणार नाही. तो जो कंडिशन आहे ती आहे 3D. आणि हे जे आपण बघतोय बोर्डवरती वगैरे पिक्चर्स वगैरे हे आहे तुमचं 2D. त्या 2 टॉपिक्स आपल्याला घ्यायचे 2D आणि 3Dचं. पण तुम्हाला सांगू वेक्टर्स वगैरे जे असतात त्याचे सम्स असतात थोडेफार, जास्त काही नसतं 2D वरती. सगळ्यात जास्त ट्रिग्नोमेट्रिक वरती तुमचे क्वेश्चन्स कव्हर होतात. ठीक आहे. तर थँक्यू ऑल ऑफ यू. गुड डे, हॅव अ नाइस डे. फिर मिलेंगे कल. ओके चलो बाय.